गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. आणि आज तर गुरुवार आहे आणि तसंच खास स्पेशल डे सुद्धा आहे फक्त माझ्यासाठी. तर काय असेल तुम्ही गेस करा आणि नंतर सांगा मला. मी तर सांगणारच आहे की आज काय आहे, पण तुम्ही पण गेस करून सांगा की आज माझ्यासाठी काय स्पेशल डे असेल, काय असेल माझ्या घरातली सकाळची कामं म्हटलं तर लादी पोचा झाडू हे झालेलं आहे. आणि आत्ता मी गरम पाणी करायला ठेवलं, जे की माझी डेलीची सवय आहे. ब्रश वगैरे केल्यानंतर जे काही घरातली थोडीफार कामं आहेत ते केल्यानंतर निवांत गरम पाणी पेत बसायचं. आणि हा जो 15-20 मिनिटाचा कालावधी असतो तो आरामात असतो. आणि नंतर तर जे आपण कामाला लागतो की झटपट झटपट आपले कामं कसे होतील हेच करण्याचा आपण प्रयत्न करतो. बाकी सगळी घरातली कामं आवरली माझी आता. आणि आज गुरुवार आहे, मला असते उपवास. तर रुद्रांशच्या पप्पांना गवारीची भाजी भात आणि रुद्रांश चपात्याशिवाय राहत नाही, तर त्याच्यासाठी चपात्या वगैरे ठेवल्या. आता कुरड्या खायचे होते, आता म्हटलं तो कच्च्या कुरड्या दे, तर मी म्हटलं कच्चे नाही देत, तळून देते. आणि मी सुद्धा मग उपवासाचे थोडेफार माझ्यासाठी तळून घेतले. उपवासाचे जे काही पदार्थ असतील ते मी संध्यागंधा मीठाने, म्हणजे उपवासाचं मीठ असतं त्याचाच वापर करून करते, कारण आपल्याकडे कोणी कोणी कधी येतात आणि साबुदाणा वगैरे नसेल, उपवासाचं काही नसेल, तर अशा वेळेस तळून वगैरे द्यायला चांगलं पडते. आणि आमच्याकडे तर साधं मीठ आम्ही खात नाही उपवासाला, संध्यागंधा मीठच खातो, जे की उपवासाचं असते. आणि असं पण ना, काळं मीठ आपल्या जेवणामध्ये आपण खाल्लंच पाहिजे. नाही खाल्लेलं चांगलं असतं, हे जे आपण डेली मीठ खातो त्यापेक्षा ते काळं मीठ चांगलं असतं आपल्या हेल्थसाठी. आणि आजकालची लाईफस्टाईल तर तुम्ही बघा किती काय काय होतो, बीपी शुगर हे सगळंच वाढते. तर आपण पण थोडंफार चेंज केलं तर आपल्यासाठी सुद्धा चांगलं असते ते आपल्या हेल्थसाठी. तुम्हाला सांगते आज काय स्पेशल डे आहे, माझ्यासाठी काय स्पेशल डे आहे. मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं, तर आज आहे माझा वाढदिवस. आणि वाढदिवसाच्या मी मलाच भरपूर अशा शुभेच्छा दिल्या. कोणी देत किंवा नको देत, आपणच आपल्याला चिअरअप करायला पाहिजे कधीतरी. आपणच आपल्याला शाबासकी द्यायला पाहिजे. देऊन तर बघा, तुम्हाला पण एकदम छान वाटेल, एकदम मन प्रसन्न होईल. दुसरे तर करतातच, पण आपण पण आपल्याला करायला पाहिजे. आपण सगळ्यांना विश करतो, सगळ्यांचं चांगलं विचार करतो, सगळ्यांसाठी सगळं करतो, पण आपण कधीतरी आपल्यासाठी पण आपण करायला पाहिजे, हो की नाही, बरोबर ना? रुद्रांशला तर असंच वाटते की मम्मीचं हॅपी बर्थडे राहत नाही. त्याने केला मला विश, हॅपी बर्थडे वगैरे म्हटलं, पण तो म्हणतो की तू मला आधी म्हण हॅपी बर्थडे, त्याच्यानंतर मी तुला म्हणतो हॅपी बर्थडे. माझा हॅपी बर्थडे आहे, तुझा नाही, असं म्हणतो. चला असो, लहान मुलगा आहे, लहान मुलांना असू द्या, ते आपल्या मनानुसार किंवा त्यांना जेवढं कळते, जेवढं समजते, जसं त्यांना बोलूसा वाटते तसं बोलतात. वाढदिवस म्हणजे सगळ्यांसाठी खास असा स्पेशल डे असतो. तर कोणाला स्पेशल वागणूक मिळते, कोणाला काय, कोणाला कसं, कोणाला गिफ्ट वगैरे काय काय मिळते. आपल्याला तर तसं काही नाही मिळत, मिळतो कधीतरी. आणि लहानपणी तर आम्ही अजिबात वाढदिवस वगैरे साजरा केला नव्हता. असं नाही की आमची परिस्थिती वगैरे नव्हती, पण खेड्यापाड्यामध्ये तेवढं ट्रेंडच नव्हता. आणि आत्ता ना खेड्यापाड्यात सुद्धा, गावखेड्यात सुद्धा लहान मुलं वगैरे असतील त्यांच्यासाठी केक आणला जातो, बर्थडे सेलिब्रेट केला जातो. पण आमच्या वेळेस तसं नव्हतं. मी पहिल्यांदा माझ्या बर्थडेला केक कधी कापला असेल तर लग्नानंतर. आणि रुद्रांशच्या पप्पांनी पण ना नोकरीला वगैरे लागले त्यावेळेस ते ऑफिसमध्ये तर कापतातच, आणि आता पण त्यांच्याकडे ऑफिसमध्ये कापतात. पण मी लग्नानंतरच पहिल्यांदा केक कापला माझ्या वाढदिवसाचा. मजबूत बांध. अप्सरा नाव ठेव, हिच्या अप्सरा. काय नाव ठेवलीस शेळीच्या? नाही ठेवलीस? अप्सरा नाव ठेव ना. कोंबड्याचं नाव ठेवतात अप्सरा. मी बाहेर आली, कुठेच गेली, तर माझा एक पार्टनर आहे, म्हणजे माझा मुलगा, तो माझ्या मागे मागेच असतो. इथे अवनी शेळी बांधते, तर तिच्यासोबतही थोडेफार गप्पा गोष्टी चालू आहेत. ती म्हणते की काकू तुम्ही आज साडी कशा घातल्या, काय आहे, कुठे जाता का, कधी घालत तर नाही. तर तिला मी काही सांगितलं नाही की आज माझा वाढदिवस आहे. हे आहेत ना अजून वल्ले डारा, जांभळीचे डारा खाते शेळी, जांभळीचे डारा, हे आहेत जांभळीचे डारा शेळीसाठी. तांदूळ टाक. याआधी खरंच आम्ही कधी केक कट केला नव्हता. रुद्रांशचे पप्पा पण नोकरीला लागले त्याच्यानंतरच त्यांनी केक कट केला. तसंच मी सुद्धा लग्नाच्या नंतरच आम्ही आता दोघांचा वाढदिवस करतो सेलिब्रेट. म्हणजे आता कसं पैसे पण असतात आपल्याकडे वेळेवर, आणि केक पण आपण जिथे राहतो त्या ठिकाणी मिळून जातो. नाहीतर लांब जायचं असेल किंवा दुसऱ्या ठिकाणी जाऊन आणायचं असेल तर तेवढाच आपल्याला पण कंटाळा येतो. आणि आपण तर म्हणजे आपण तर जाऊ नाही शकत, पण दुसऱ्या व्यक्तीला आपण पाठवतो, मग आपल्याला वाटते नको नको कशाला
करायला, लहान थोडी आहोत आपण केक कट करायला असं वाटते आणि ह्या सगळ्या गोष्टी राहून जातात. पण आता त्या सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत तर होतो बर्थडे सेलिब्रेट. वाढदिवस असेल आपलं तर खरोखर वेगळीच फिलिंग येते, हो की नाही? आपण मोठे आहोत तरी सुद्धा आपल्याला आपलं असं वाटते की छान दिवस आहे आणि चांगलंच घडणार आहे समोर, आपण असं विचार करतो. लहान मुलं तर अगदी खुशच असतात, इकडून तिकडे उड्या मारतात. त्यांच्यासाठी तर वाढदिवस म्हणजे केक, नवीन कपडे, त्यांना मग बाकी काही नाही. पण आपण काहीतरी नवीन संकल्प करतो. तर मी उठल्या उठल्या देवाला प्रार्थना केली की जाणाऱ्या दिवसामध्ये काही पण चांगलं वाईट घडलं तर घडू दे, पण येणाऱ्या दिवसामध्ये, येणाऱ्या वर्षामध्ये सगळं काही माझ्या जीवनामध्ये चांगलंच चांगलं घडू दे. आपण तर सगळ्यांसाठी प्रार्थना करतो, पण आपल्यासाठी कधीच करत नाही. तर आपल्यासाठी पण आपण कधीतरी केलं पाहिजे. चोकून आंबे खायला कोणाकोणाला आवडतात, मला तर आवडतात आणि ते देशी आंबे असतील तर अजूनच चांगले. तर छोटे छोटे 2 आंबे घेतलेले आहेत, जे मी कापले नाही, न कापताच खायला बसली. रुद्रांश तर आंबे खातच नाही, त्याला आंबे आवडतच नाही. मी बसली आहे इथे आंबे खात निवांत, कारण घरातली सगळी कामं झाली आणि रुद्रांशचे पप्पा अजून जेवायला यायलाच आहेत. त्यांना वेळ आहे जेवायला यायला. बाहेर कसला तरी आवाज आला, जाऊन बघते तर हे धान वगैरे न्यायला गाडी आणली होती आणि तिथे ते धानाचे गोण्या ठेवत होते जोरात, तर त्याच्याने पडल्यासारखा आवाज आला म्हणून बाहेर गेली मी धावतच. रुद्रांशसुद्धा माझ्या मागे आला की काय झालं बाबा, तू कशाला पडते? मी पडाली तर तो सुद्धा पडत पडत आला माझ्या मागे. आणि हे आहेत आमचे लव बर्ड. आवड तर ह्या दोघांची आहे, पण कधीच काही करत नाही. यांचं जे काही केअर करायची असते ते मीच करते. जर का मी गावाला गेली त्यावेळेस हे रुद्रांशचे पप्पा करतात, नाहीतर अजिबात करत नाही. माझीच ड्युटी आहे हे करायचं. चला, वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच कायम पाठीशी असू द्या अशी अपेक्षा करते आणि माझा ब्लॉग एंड करते.